नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। अनिकाने मात्र आता कमळीच्या त्या समोसेमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि कमळीला मात्र खूप नशा चढलेली असते। ती वेड्यासारखी बडबड करत असते आणि नाचत असते। तेव्हा प्राजक्ता, साहिबा, निंगी आणि ऋषी हे सगळेजण अनिकाने नक्की काहीतरी केलेलं आहे हे मात्र ओळखतात आणि अनिकाकडे रागाने बघत असतात। तेव्हा आता अनिका म्हणते की हे बघा, मी काही केलेले नाही, तुम्ही माझ्याकडे असं रागाने का बघता? हे बघा, जर मी काही केलं असतं तर मात्र बाकीच्या सुद्धा सगळ्यांना काहीतरी झाले असते। बाकीचे सगळेजण नॉर्मल आहे, मग तिलाच एकटीला काय होतं बरं? यावर आता निंगी रागाने अनिकाला म्हणते की हे बघ माकडीन, मला माहिती आहे की तूच काहीतरी केलेलं आहे म्हणून। रागिनी समोर येते। रागिनी लगेच निंगीवर ओरडते की निंगी, माझ्या अनिकावर तू अगदी संशय घेऊ नकोस। मी दोघींनी मात्र तिच्या हातचं काही खाल्ले नाही, हे आम्ही दोघींनी सुद्धा स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे तुला सांगून ठेवते की माझ्या मुलीवर आळ आणायची नाहीत म्हणून। आणि काय ग, हे सर्व असं वागताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आणि तेवढ्यात मात्र आता अनिका म्हणते की मॉम, अगं हे बघ, आपली पार्टी मात्र नो अल्कोहोल वाली आणि नो स्मोकिंग वाली होती। तू सांग की माझ्याकडे आता ह्या नशा करण्याच्या गोष्टी कुठून येणार बरं? जे सगळ्यांनी खाल्लेलं आहे तेच ते कमळीने सुद्धा खाल्लं असेल, मग तिला का असं होत असेल? आणि आज मात्र 31 आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तिनेच नक्की काहीतरी केलं असेल, तिच्यातच काहीतरी गडबड वगैरे असेल। त्यावर आता निंगी कमळीला धरते आणि अनिकाला म्हणते की हे बघ, कमळी असं काही करत सुद्धा नाही आणि करणार सुद्धा नाही। त्यावर आता ऋषी सुद्धा म्हणतो की हो एक्झॅक्टली, कारण कमळी कधी असं नाही करू शकत। तेव्हा कामिनी लगेच म्हणते की एक्झॅक्टली, हे बघा ऋषी सर, मी जरा मध्ये बोलते, कारण हा जो काही तुमचा कमळीबद्दलचा विश्वास झालेला आहे ना, तोच मात्र अंधविश्वास होण्यासाठी वेळ लागणार नाही। कारण आज मात्र येथे सगळ्यांसाठी खाण्यासाठी एकच गोष्ट दिलेली आहे आणि सगळ्यांना एकसारखंच अन्न होतं। सगळ्यांनी एकच अन्न खाल्ल्यामुळे कुणाला काही झाले का? नाही ना, मग कमळीलाच कसे काय झाले? आणि आणखीन एक गोष्ट की हे अन्नपूर्णा महाजनांचं घर आहे, म्हणजे समाजातील एका प्रतिष्ठित माणसाचं हे घर आहे। आमच्या घरामध्ये चुकीच्या कोणत्याही गोष्टी घडत नसतात, हे तर तुम्ही मान्य करताल। हे ड्रिंकच्या पार्ट्या वगैरे अनिकाने सगळ्या मुलींना सांगितलं होतं की आज मात्र येथे ड्रिंक्सची पार्टी नाही होणार म्हणून। मग तुम्हीच सांगा की हे असं असताना ही गोष्ट आलीच कुठून? कसं हे सर्व झाले? हे बघा, या मुलीबद्दल तुम्हाला इतकी साधी गोष्ट वाटते, ती मुलगी इतकी साधी आणि सोज्वळ आहे असं तुम्हाला सुद्धा वाटत होते आणि माझा सुद्धा समज होता, परंतु असं काही नाही। आणि हा समज माझा तिने खोटा केलेला आहे। आज जे काही ती वागली ना, आणि ती स्वतः काहीतरी घेऊन आली होती म्हणून असं झालेलं आहे। त्यावर तर रागिनी लगेच म्हणते की आई, अगं मला तर अगोदर पासूनच डाऊट होता, कारण एखादी मुलगी इतकी चांगली असू कशी शकते? अगदी नाटकं करत होते लोकांपुढे, अगदी संस्कारी आणि साधी भोळी असं देखावाईने केला आणि मग त्यांना चुना लावायचा अशी हिची गत होती। ती नौटंकी आहे हिचीही। तेव्हा ऋषीला खूपच राग येतो। ऋषी लगेच आता रागिनी आणि कामिनीवर अगदी ओरडायला जातो, तर प्राजक्ता म्हणते की दादा हे बघ, आता नकोय। आणि तेवढ्यात कमळी मात्र आता जोरात ओरडते की हॅपी न्यू इयर। तेव्हा निंगी तिला म्हणते की कमळे, अगं काय झालं तुला? डोक्यावर वगैरे पडली की काय? कशाला हे असं बडबड करते? तेवढ्यात कामिनी आता कमळीजवळ जाते, तर ऋषीला खूप राग येतो। ऋषी धावूनच आता तिथे जायला निघतो, परंतु प्राजक्ता ही ऋषीचा हात धरते आणि दादा थांब असं म्हणते। तर कामिनी आता निंगीला म्हणते की निंगी 1 मिनिट, मी बोलते कमळीशी। आणि आता कामिनी मात्र कमळीला घेऊन आतमध्ये रूममध्ये येते। तेव्हा रागिनी आणि अनिका एकमेकांकडे बघून हसतात आणि आता ऋषीला आणि प्राजक्ता ह्या सगळ्यांना खूप राग येत असतो, पण सगळेजण शांत असतात। कामिनी आता कमळीला घेऊन आत येते। कमळीला मात्र तिथे बेडवर ढकलून देते। कमळी आता बेडवर पडलेली असते। कामिनी तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते की कमळे, अगं आज तुला इथे खेचत का आणलं? माहिती आहे ना तुला? आणि हे बघ, तुझा अपमानच करायचा झाला तर बाहेर सगळ्यांच्या समोर मी केला असता, पण मात्र कामिनीला जो काही नडतो त्याची काय अवस्था होते हे मात्र तुला दाखवून मला द्यायचं होतं। आणि तेवढ्यात कमळी मात्र आता धावूनच कामिनी आजीवर येते आणि म्हणते की हे बघ कडू आजी, मी तुला अजिबात घाबरत नाही। आणि पुन्हा आता ती त्या बेडवर पडते। कामिनी म्हणते की काय बोलतेस तू? मला घाबरत नाही? हे बघ, तुला तर घाबरावं लागेलच, कारण आता ज्या अवस्थेत तू आहे ना, तर ते तुझ्या लाडक्या त्या अन्नपूर्णा आजी बघितलं आणि तिच्या समोर मात्र तुला उभं केलं ना, आणि त्या काय करतील हे तुला कळते का? आठव ना, आठव। म्हणून आता ती कमळीचा हात धरते, तिला हिसकावते आणि कमळीला ती हिसकावते फिसकावते आणि म्हणते की तुझ्यामुळे मात्र त्या अन्नपूर्णा आजीने माझ्या कानामागे दिली होती। माझ्या अनिकाचा तू साखरपुडा मोडला, मी तुला अशी नाही सोडणार। तेव्हा मात्र आता ती कमळीचा हात अगदी सोडते। कमळी पडणार तोच लगेच ना कामिनी तिला धरते, मी तुला अशी कशी सोडेल? त्याचं सगळं काही बदला मी घेईलच। आणि आता मात्र तुला हे असे अवस्थेत बघून ती तुला नक्की घराच्या बाहेर काढेल। शेवटी मात्र आता तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद
बंद होतील, पण तरी सुद्धा तुझी सुटका नसेल. जी कानामागे तू माझ्या मारली होती त्याचा बदला सुद्धा मला घ्यायचा आहे ना अजून. त्याचा बदला मी कसा घेऊ? तुझ्या कोणत्या कानामागे मी मारू म्हणजे त्याचा माझा बदला पूर्ण होईल. म्हणून आपले दोन्ही हात एकमेकावर घासत असते. तर कमळीला काही कळत नसतं, ती फक्त कामिनीकडे बघत असते. जेव्हा ती कमळीच्या कानामागे द्यायला जाते तोच लगेच आता कमळीला खूपच राग येतो. कमळी अगदी तिचा हात धरते आणि जोरात तिचा अगदी तिच्यावर ओरडत तिचा हात पिरगाळते आणि कमळी म्हणते की अगं तू मुद्दाम माझ्या समोशामध्ये नशा टाकून दिली, मी तुला नाही घाबरत, चल हो. कामिनी हसते आणि म्हणते की एकदम बरोबर. आणि तेवढ्यात अनिका आणि रागिनी सुद्धा आत येतात, दरवाजा बंद करून घेतात. त्यावर मात्र कामिनी आता लगेच हसून म्हणते की अनिका बघ, अगं तुझ्या गावछापची कशी मी वाट लावली. त्यावर आता अनिका म्हणते की काय ग ग्रॅनी आजी, तू वाट लावलीस का तिची? तेव्हा कामिनी हसून म्हणते की अगं म्हणजे असं की आपण तिघींनी मिळून. तेव्हा आता अनिका कमळीच्या समोर येते आणि विचारते की काय गावछाप, आता कसं वाटतं? लिडरशिपचं भूत तुझ्या डोक्यावर चढलेलं आहे ना, म्हणून ती कमळीची ओढणी धरते, तिच्या वेण्या धरून ओढते आणि म्हणते की इडियट, काय ग 31st एन्जॉय तुला करायचा आहे का? तू माझ्या घरी त्यासाठी आलीस आणि अन्नपूर्णा आजीचं नाव घेतल्यानंतर लगेच तयार झालीस. आवडत कुठली, आता एन्जॉय तर मी करेल. आता तुझी ही अवस्था बघून तेव्हा आता कमळीला काही सुचत नसतं, ती बेडवर झोपलेली असते आणि रागिनी सुद्धा आता तेथे कमळीजवळ येते आणि म्हणते की काय ग माझ्या मुलीच्या सुखाड येतेस, माझ्या मुलीची एंगेजमेंट तोडून तर तुला खूप मज्जा आली असेल ना. माझ्या मुलीला खोटं ठरवून तू कॉलेजची जीएस काय होतेस. माझी मुलगी जेथे जेथे जाते आणि तेथे तेथे तू आडवी येतेस, पण आता नाही. आता मात्र मी तुझी अशी अवस्था करेल आयुष्यभर तू लक्षात ठेवशील. म्हणून आता रागिनी कमळीवर भडकून बोलत असते आणि हे बघ तुझी ही सुंदर अवस्था बघून मात्र आई काय करतील. अगं या घरातून तर नाही परंतु कॉलेजमधून सुद्धा तुला काढून टाकतील, ते पण कायमचं. त्यामुळे तुला टाटा आणि बाय बाय बोलण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून आता तिघीजणी खूपच खुश होत असतात आणि इतक्या मोठमोठ्याने हसतात. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजीचा जो काही हा अखंड जपनाम आहे तर तो सुरू असतो. राजन तेथेच उभा असतो. त्यानंतर आता इकडे ऋषी, निंगी, प्राजक्ता ह्या सगळ्यांना खूप टेन्शन येते की कामिनी आता कमळीसोबत नक्की काय करेल. निंगी सांगत असते की उलट आमचं ठरलं होतं की ह्या पार्टीत कुणी कितीही आग्रह केला तर आपण मात्र काहीही प्यायचं नाही आणि कमळी सुद्धा असं काही करू शकत नाही. त्यावर मात्र ऋषी म्हणतो की हो ना निंगी, माझा कमळीवर पूर्ण विश्वास आहे. नक्की ते असं का वागते तेच कळत नाही, नक्की तिने काहीतरी खाल्लं प्यायलं असेल. त्यावर तर बंडू सुद्धा म्हणतो की हो माझा सुद्धा अगदी पूर्ण खात्री आहे की नक्की त्या अनिकानेच काहीतरी कमळीला पाजलं असेल. त्यावर तर निंगी म्हणते की हो ना नशीब, कारण अन्नपूर्णा आजी आता यावेळेस येथे नाही आणि त्यांनी जर अशा अवस्थेत कमळीला बघितलं असतं तर खरंच काय झाले असते. त्यावर तर ऋषी म्हणतो की हो ना खूपच वाईट वाटले असते. त्यानंतर आता इकडे आतमध्ये कमळी उठते आणि म्हणते की असे नाही होणार. अनिका म्हणते की का होणार नाही, एकतर तू ऑलरेडी ट्रॅप आहेस. कमळी नशेमध्ये म्हणत असते की असं करू नका, कुणाला काही सांगू नका. त्यावर आता अनिका म्हणते की अगं तुझा हा तमाशा आहे तर तो अन्नपूर्णा आजी समोर येण्यासाठी तर आम्ही हे सगळं प्लॅन केलेलं आहे. तेव्हा आता कमळीला इतका राग येतो, कमळी लगेच आता अनिकाचं नरड दाबते, अगदी जोरजोराने तिचं नरडीचा घोट घेत असते. तेव्हा रागिनी आणि कामिनी कमळीला सोडवण्यासाठी तिला बाजूला ढकलत असतात, परंतु कमळी त्यांना काही ऐकत नसते. ह्या दोघी सोडसोड करत असतात तर कमळी म्हणते की अगं सोडसोड कशाला म्हणतात, जर मी सोडायचंच असतं तर धरलं कशाला असतं. आणि तेवढ्यात रागिनी मात्र कमळीला बाजूला ढकलते. आता कमळीला पुन्हा इतका राग येतो, कमळी परत अगदी धावतच येते आणि अनिकाच्या सनकने एक कानामागे देते. अनिकाला तर खूपच राग येतो. अनिका आपला गाल चोळत म्हणते की इडियट गावछाप, तू मला मारलंस, आता मात्र मी तुला नाही सोडणार. म्हणून अनिका सुद्धा कमळीवर धावून येते. कामिनी मात्र अनिकाला बाजूला ढकलते आणि कमळीवर अगदी हात उगारत म्हणते की काय तुझी हिंमत कशी झाली अनिकावर हात उचलण्याची, तुझा हा जो काही माज आहे ना तो चांगला उतरवते. म्हणून सनकने एक कमळीच्या कानामागे देणार तोच लगेच कमळी तिचा पुन्हा हात धरते आणि इतकी जोराने तिला पिरगाळते. अशी कामिनीची तिने काय अवस्था केली आली असते हे आता मग. आणि तिचा हात पिरगाळत म्हणते की कडू आजे, अगं तुला मी असं पेपर फाडल्यासारखं अगदी कराकर फाडून टाकते, बघतीस काय. म्हणून आता कामिनीला ती रागिनी आणि अनिकाच्या अंगावर ढकलून देते. तेव्हा आता रागिनी आणि अनिका मात्र भिंतीवर जाऊन अगदी आपटतात. तेव्हा रागिनी पुन्हा धावत येते. आता कमळी मात्र पुन्हा त्यांच्यावर धावून जाते. रागिनी खूपच घाबरते आणि तेथून पळ काढते. आणि आता हे तिघी मात्र अगदी धावतच पळत तेथून निघून जातात, इतक्या घाबरतात. तेव्हा कमळी म्हणते की कुठे पळतात, थांबा, कुठे पळतात. आणि कमळी त्यांच्या मागे धावतच येते. आता मात्र सगळे समोरच असतात. कमळी हातामध्ये झाडू घेऊनच आता यांच्यावर धावून येते आणि आता म्हणते की ए हिरवे साडीवाले कुठे निघालीस, जिथे आहे ना तिथे उभं राहायचं.
आता रागिनी खूपच घाबरते आणि तेथेच उभे राहते. अनिका तर टेबल खाली जाऊन लपून बसते आणि कामिनी तर अगदी स्तब्ध उभी असते. कमळी म्हणते की तुम्ही तिघी सुद्धा आता माझ्या समोर या या मैदानात मी तुमच्याकडे बघते. आता मात्र तिघीही घाबरतच आता कमळी समोर उभ्या राहतात आणि आता मात्र कमळी म्हणते की पहिला नंबर मात्र आता ह्या माकडीनीचा. तेव्हा अनिकाला खूपच राग येतो. अनिका धावतच येते आणि काय ग माकडीन कुणाला म्हटली. आता रागिनी आणि कामिनी अनिकाला मागे ओढतात. रागिनी म्हणते की अनिका अगं मागेही पुढे जाऊ नको, तुला चांगलं मारेल, तू इथेच गप्प बस. तेव्हा आता सायबा म्हणतो की ऋषी अरे बघ ना काय हे. तेव्हा आता ऋषी कमळी जवळ येतो आणि कमळीला म्हणतो की कमळी तू काय करतेस, दे बरं इकडे. कमळी म्हणते की नाही सर, तुम्ही बाजूला व्हा, आज मात्र यांची सुट्टी नाही. त्यांच्या डोसक्यात मात्र मी टन्नूक हाणल्याशिवाय गप्पच बसणार नाही. अनिका म्हणते की टन्नूक, कसलं टन्नूक. तेवढ्यात निंगी कमळीजवळ धावत येते आणि म्हणते की ए रंभा अगं असं अंगात आल्यासारखं काय वागते. आता कमळी निंगीला म्हणते की निंगे तू बाजूला हो, यांना मी दाखवते की कोल्हापुरी झटका काय असतो ते. आणि आता ती ऋषी सरांना म्हणते की सर मागे व्हा. ऋषी घाबरतच मागे होतो. आता सगळ्यांच्या समोर म्हणते की ही जिपरीवाली बाई आहे, मला काय म्हटलीस तू, मला बघून घेते, काय करशील बरं तुम्हाला. डोसक्यामध्ये आता एकदाच चांगला मार देईन. तेव्हा लगेच आता साहेबा या सगळ्यांना मात्र खूप हसू येत असतं. सगळेजण खूप हसत असतात. कामिनी मात्र आता कमळीवर ओरडते. तेव्हा कमळी तिच्यावर पुन्हा धावून जाते आणि त्यांना पुढे म्हणते की आवाज खाली करायचा आणि काय ग तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या तालावर नाचेल. परत आता गोल गोल अशा गिरक्या घेत म्हणते की आयडिया, आता मात्र मी दाखवून देते की कसं नाचायचं, असे मात्र ती नशेमध्ये बडबड करत असते. कमळी नशेमध्ये त्या तिघींना सुद्धा नाचायला सांगते. सिम्स आणि विम्स यांना खूपच हसू येत असते. म्हणते की जो नाचायला नाही म्हणेल त्याला 4 फटके दिले जाईल. ऋषी डोक्याला हात लावतो आणि कमळी पुढे म्हणते की जो नाचता नाचता थांबेल ना तर त्याला 9 फटके असेल. चला तिघींनी नाचायला सुरुवात करा. आता स्वतःला खुर्ची घेते आणि त्या खुर्चीवर बसत हातामध्ये झाडू घेत म्हणते की चला आता कार्यक्रम आहे ना, नाचायला सुरुवात करा. अनिका अगदी म्हणते की अगं तू वेडी आहेस का, म्युझिक नाही आम्ही कसं नाचणार बरं. रागिनी मात्र अनिकावरच ओरडते. आता निंगी म्हणते की खरं तर मला कमळीची काळजी वाटते म्हणून, परंतु आता हा सिनेमा बघण्यासाठी माझे तर डोळे असुसलेले होते. सायबा म्हणतो की मग आता बघ ना. तेव्हा आता कमळी सगळ्यांना शांत राहायला सांगते. कमळी मात्र आता शंभूला गाणं लावायला सांगते आणि आता अनिका म्हणते की ही माकडीन आहे ना ती जरा शहाणी आहे, त्यामुळे शंभू गाणं लाव. तेव्हा आता पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावर मात्र कमळी त्यांना नाचायला सांगते. त्यानंतर अन्नपूर्णा आजीचा अखंड जप नाम आहे तो सुरूच असतो. खूप त्रास होतो, ओठाला ओठ चिकटतात. तेव्हा आता राजन ही सर्व काही अवस्था आधी अन्नपूर्णा आजींची पाहतो आणि देवाला हात जोडत म्हणतो की देवा आज तरी हा जो काही अखंड जपनाम केलेला आहे त्याचं फळ आम्हाला मिळून दे. देवा मला माझी मोठी मुलगी सापडून दे. देवा मला पूर्ण विश्वास आहे की माझी मुलगी खरंच नक्की संस्कारी असेल. पोरीने तिच्यावर चांगले संस्कार तर केले असतील, परंतु माझ्या आईचे संस्कार सुद्धा तिच्या रक्तात नक्की असतील. त्यानंतर मात्र तिकडे बाहेर आता कमळी मात्र जी काही सिम्स आणि विम्स आहे या दोघींना म्हणते की चला पुढे या आणि तुम्ही हसा. माझ्यावर कसं हसत होत्या तर आता यांच्यावर हसायचं. तेव्हा आता हे दोघी घाबरतच पुढे येतात आणि अगदी मोठमोठ्याने अनिका, रागिनी आणि कामिनी यांच्यावर हसत असतात. आता ऋषी कमळीजवळ येतो आणि कमळीला म्हणतो की कमळी तू काय करतेस, वेड वगैरे लागलं की काय तुला, आतमध्ये अन्नपूर्णा आजी आहे ग. त्यावर आता कमळी म्हणते की सर तुम्हाला माहिती नाही की ह्या तिघींनी मला कित्येक वेळेस त्रास दिलेला आहे. प्रत्येक वेळेस माझ्या पायामध्ये पाय घालून पाडण्याचा अगदी यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यांनी अन्नपूर्णा आजींना सुद्धा किती त्रास दिलेला आहे. मला सुद्धा त्रास दिला, तुमच्या अख्ख्या घराला सुद्धा यांनी त्रास दिलेला आहे. सगळ्यांना जो काही त्रास झालेला आहे त्याचा सगळ्याचा बदला मी घेणार आहे. आता मात्र नवीन वर्षामध्ये यांचं सगळं काही बंद होणार, बंद. त्यांना मी नाही सोडणार, बघतच राहा मी तुम्ही यांची अवस्था कशी करते. त्यानंतर मात्र आता कमळी ही जोरात ओरडते की थांबा. आता मात्र त्या नाचायच्या थांबतात. अनिकाला मात्र आता ती म्हणते की ए माकडीन तू माझ्या समोर ये. आता अनिका म्हणते की मी नाही येणार तुझ्या पुढे भिडे. तेव्हा आता कमळी तिच्यावर रागवते आणि म्हणते की ए हेंद्रे म्हणल्यानंतर अगदी गप्पने पुढे यायचं. जर तू पुढे आली नाही तर मात्र मी ह्या अगदी कडवीला आणि गिरणीला मात्र अगदी सुतासारखं सरळ करेन. रागिनी मात्र आता अनिकाला लगेच कमळीच्या समोर ढकलून देते. अगं जा ना पुढे तू. आता अनिका रागिनीला म्हणते की अगं तू वेडी आहेस का, मला धक्का का देतेस. आता कमळी अनिकाला धरते आणि म्हणते की कशी शहाण्यासारखी आली बरं, चल गप गुमानं उभा राहायचं. सगळ्यांच्या समोर मात्र आता उठाबशा काढायच्या. जे काही मी तुला मागे म्हणायला लावेल ते माझ्या मागे म्हणायचं. अनिका म्हणते की गावछाप अगं तुझे मागे म्हणण्याची मला काय गरज आहे बरं, तुझ्या तोंडावर बोलू शकते, तुला घाबरत नाही मी. आता साहेब
क्षणभर डोक्याला हात लावतो आणि म्हटलं ना, भुगा आहे भुगा, म्हणून सगळेजण आता पुन्हा हसतात. कमळीला सुद्धा खूप हसायला येतं. शेवटी ती अनिकाला कान पकडायला सांगतेच आणि आता कमळी पुढे म्हणते की हे बघ, असं म्हणायचं, मी अनिका महाजन, आतापर्यंत मी सगळ्यांना खूप त्रास दिलेला आहे, आतापर्यंत मी खूप वेड्यासारखं वागले. हो मात्र आता अनिका अगदी उठाबशा काढतात म्हणत असते. जे काही कमळी तिला म्हणायला सांगेल अगदी तेच ती म्हणते. कमळी तिला पुढे म्हणायला सांगते की हे बघ, आजपर्यंत मी माझ्या आजीला, कमळीला आणि अशा कितीतरी लोकांना त्रास दिलेला आहे आणि आता मात्र अनिका तेच म्हणत असते. तर कमळी तिला पुढे म्हणते की हे बघ, आता पुढे काय म्हणायचं, आज मात्र मी हद्द पार केली आणि शेवटी कमळीला नशा दिली म्हणून. मात्र आता अनिका अगदी उठाबशा काढतात म्हणून जाते, आजपर्यंत मी हद्द पार केली आणि शेवटी कमळीला मात्र समोशामध्ये मी नशा दिली. कमळी मात्र तिच्याकडून खरं काय आहे बोलून घेते. तेव्हा मात्र आता सगळेजण धक्क्याने अनिकाकडे बघत असतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अनिका मात्र आता राजनला घेऊन येते कारण कमळीची अवस्था बघण्यासाठी आणि राजन तिच्यावर खूप रागवेलं असं तिला वाटत असतं. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर मात्र राजन येतो आणि कमळीला म्हणतो की कमळी. तेव्हा आता कमळी स्वतःची ओढणी आवरते आणि विचारते की राजन काका काय झाले. तेव्हा आता राजन मात्र आता हा अनिकावर चिडतो, का तुम्ही तिला त्रास देता. अनिका म्हणते की तिला नशा झालेली आहे बघ ना. बरं आता कमळी म्हणते की हो राजन काका, अनिका एकदम बरोबर बोलत आहे, मला नशा चढावी म्हणून अनिकाने माझ्या समोसात भांग मिक्स केली होती. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ह्या सगळ्या खेळामध्ये अनिकाची आई आणि आजी सुद्धा सामील आहेत. तेव्हा मात्र आता अनिका खूपच चिडते. त्या गावछापने माझा प्लॅन तर फ्लॉप केलाच, परंतु माझ्याबरोबर माझ्या आजी आणि आईचा सुद्धा सगळे काही प्लॅन फ्लॉप करून सगळ्यांच्या समोर आमचा इन्सल्ट केला. मी तिला आता नाही सोडणार, शेवटी तिला मरावंच लागेल असे मात्र आता ती ठरवते. तेव्हा मित्रांनो आता सिम्स आणि ह्या विम्स आहे ह्या दोघी मात्र हे सर्व ऐकतात आणि त्यांना तर धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला